नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 जुलै 2026 पर्यंत महाराष्ट्रातील पीक विमा आणि पावसाबाबतचे सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला आहे आणि हवामान विभागाने कोणत्या भागांना नक्की इशारा दिला आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर 1 जुलै 2026 पर्यंत महाराष्ट्र सरकारकडून पीक विम्याची नवीन भरपाई, नवीन लाभार्थी यादी किंवा जिल्हानिहाय नवीन नुकसान भरपाईबाबत अजून तरी कोणतीही मोठी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे। सध्या खरीप हंगामासाठी पीक विम्याशी संबंधित नियमित प्रक्रिया ही जी आहे ती सुरू असून पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज जो आहे तो वेळेत पूर्ण करावेत असे आवाहनसुद्धा करण्यात येत आहे। ओके, आता नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की बनावट पीक विम्याबद्दल। ओके, म्हणजेच की कृषी विभागाने बनावट पीक विमा दावे करणाऱ्यांवर कारवाईची भूमिका कायम ठेवलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ खरी आणि अचूक बरोबर माहितीच अर्जामध्ये द्यावी। ओके, आता तसेच काय झालंय की विशेषतः केळी पीक विमा प्रकरणांमध्ये चौकशी सुरू असल्याची माहिती सुद्धा समोर आली होती। ओके, त्यामुळे आता काय झालंय की कठोर कारवाई करण्याची भूमिका आता चालू आहे। कृषी विभागाने ही कारवाई केलेली आहे। ओके, बनावट पीक विमा दावे करणारे असतील, ओके, असे खूप जे म्हणजे जे शेतकऱ्यांना ज्याचं नुकसान होतं, ओके, अशा विरोधात जी कामं करतात, ओके, म्हणजेच की फेक दावे करणे, फेक विमा दावे करणे, ओके, फेक अर्ज करणे, खोटे अर्ज करणे, ओके, खोटी कागदपत्रे दाखवून, ओके, त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्याचे आदेश कृषी विभागाने दिलेले आहेत, विशेषतः केळी पीक विमा प्रकरणामध्ये। ओके, आणि ही जी प्रकरणं होती ती आधीसुद्धा आढळली होती। ओके, त्यामुळे चौकशी सुरू आहे या सर्व प्रकरणांची आणि योग्य ती कारवाई होत आहे। ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की पावसाबाबत भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार जुलै महिन्यात महाराष्ट्रात सर्व भागांमध्ये सारखा पाऊस पडणार नाही। काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये कमी पाऊससुद्धा राहू शकतो। ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की पुणे जिल्ह्यातील। ओके, आता पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झालेली आहे। तसेच काही भागांसाठी हवामान विभागाने येल्लो अलर्टसुद्धा जारी केलेला आहे। ओके, आणि अजून एक अपडेट म्हणजे की कोकणातील अनेक भाग तसेच घाट माथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे आणि या भागातील शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच करावी, एवढंच मी सुद्धा तुम्हाला सांगेन। ओके, तसेच विदर्भ आणि मराठवाड्याबद्दल सांगायचं झालं तर या विभागांमध्ये, ओके, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या विभागांमध्ये ठिकठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे। मात्र सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल असे हवामान विभागाने म्हटलेले नाही आहे। ओके, म्हणून तुम्ही योग्य ती माहिती जाणून तुमच्या पुढच्या शेतीचं कामं चालू करा। ओके, तसेच आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे। मान्सून सक्रिय होत असल्याने शेतकऱ्यांनी हवामान विभागाचे स्थानिक अंदाज नियमितरित्या पाहावेत। तसेच पीक विम्याशी संबंधित सर्व कागदपत्रे, पिकांची माहिती आणि आवश्यक पुरावेसुद्धा सुरक्षित ठेवावेत। ओके, तसेच 1 जुलै 2026 पर्यंत पीक विम्याच्या भरपाईबाबत कोणतीही नवीन अधिकृत घोषणा अजून तरी झालेली नाही आहे। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर तुम्ही जास्त काही विश्वास ठेवू नका। अधिकृत माहिती जाहीर होताच मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओमार्फत आधी माहिती तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्याचं काम करू। ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। महाराष्ट्रातील पीक विमा, हवामान, कृषी योजना आणि शेतकऱ्यांसाठीच्या सर्व ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।